नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. संजय राऊत यांचा दादरमधला फ्लॅट आणि अलिबागमधले 8 जागा ईडीकडून जप्त करण्यात आल्या. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवीण राऊत यांच्या अटकेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीनं आरोपपत्र दाखल केले. माझी संपत्ती काही नाही. जमिनीचा एक तुकडा आणि राहतं घर, याला जर तुम्ही संपत्ती म्हणत असाल तर संपत्तीची व्याख्या बदलावी लागेल. संपत्ती कशाला म्हणतात हे समजून घ्या. माझं राहतं घर फार तर 2 रूम किचनचं असेल, दादरसारख्या भागात एका मराठी माणसाचं मध्यमवर्गीय, आणि अलिबाग जे माझं गाव आहे तिकडे एक साधारण 50 गुंठ्याची जमीन 2009 पासून आधीपासूनची. याला जर कोणी संपत्ती मानत असेल तर मराठी माणसासाठी तेवढी संपत्ती आहे. अशा कारवाईने संजय राऊत किंवा शिवसेना ही झुकणार नाही, वाकणार नाही. आणि अशा संदर्भात याच घरात जिथे दिल्लीत बोलत आहे तिथेच येऊन काही महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी मदत करा अशा धमक्या दिल्या होत्या मला. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागेल. तेव्हा मी म्हटलं की हे शक्य नाही आहे, तुम्हाला हवं ते करा. असत्यमेव जयते तुम्ही म्हणताय, तिकडे किरीट सोमय्या पत्रकार परिषद काय तो महाराष्ट्र देश आहे. जो माणूस मराठीच्या विरोधामध्ये कोर्टात जातो तो आम्हाला अक्कल शिकवणार. त्याचा काय तू कोण आहे? तो त्याच्यावरती कसले प्रश्न विचारतात? तपास यंत्रणा या राजकीय दबावाखाली कशा प्रकारे काम करतायत हे आपण पाहत आहे ना. संपत्ती म्हणतात, ती संपत्ती जर एखाद्याचे राहतं घर असेल किंवा जुनी संपत्ती कष्टाच्या पैशातून घेतलेली असेल आपल्या, त्याचा संबंध कुठेतरी जोडायचा आणि जप्त करून दबाव आणायचा. मी तुमच्या बापाला घाबरत नाही. सरकार पाडण्याचे मी तुमच्या बापाला घाबरत नाही म्हणावं. तुमचा बाप जरी खाली आला ना तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, लक्षात घ्या. आणि आजही मला त्यांचे आशीर्वाद. राज्य सरकारने SIT स्थापन केली. आज राज्य सरकारनं मी केलेल्या आरोपांवर SIT स्थापन केली काही प्रमुख अधिकाऱ्यांची. त्यानंतर ही कारवाई झाली. हा तुम्ही एक संयोग समजून घ्या. तर संजय राऊत यांचा दादरमधला फ्लॅट जप्त करण्यात आलाय. गार्डन टॉवर बिल्डिंगच्या खालून आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी आढावा घेतला. आपल्याला बघायचा, पण त्याच्या आधी आपण एक ट्विट बघूया. संजय राऊत यांनी पुन्हा एक नवं ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमधून ते म्हणतात की असत्यमेव जयते. त्यांच्यावर झालेल्या या कारवाईच्या नंतर, त्यांच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट केलंय की असत्यमेव जयते. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावरती ईडीनं आज कारवाई करत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची संपत्ती जप्त केलेली आहे, ज्याच्यात दादरमधला त्यांचा फ्लॅट आणि अलिबागमधली त्यांची जमीन असल्याचं सुद्धा कळतंय. या संपूर्ण कारवाईच्या बद्दल संजय राऊत यांनी राजकीय हेतून प्रेरित ही कारवाई असल्याचं तर म्हटलंच, पण त्याचबरोबर त्यांनी ट्विटरवरून असत्यमेव जयते असं म्हणत या कारवाईच्या बद्दलची आपली नाराजी सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या संदर्भात वेगवेगळे गंभीर आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेले होते. आजच त्यांच्या तक्रारीच्या नंतर राज्य सरकारनं ईडीच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातली एक SIT स्थापन केलेली आहे. या SITच्या माध्यमातून संजय राऊतांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार आहे. हे स्पष्ट झाल्यानंतर संजय राऊत यांच्यावरती ईडीकडून कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान संजय राऊतांवर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात.
मी आधी यापूर्वी देखील मी भाष्य केलेलं आहे की खरोखर जे दोषी असतील, ज्यांनी काही गैरप्रकार केले असतील, त्यांची चौकशी करणं ठीक आहे, परंतु राजकीय सूडभावनेपोटी, राजकीय आकसापोटी अशा प्रकारच्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर हा कुणासाठीच योग्य नाही, तो लोकशाहीला घातक आहे. संजय राऊत म्हणतात की असत्यमेव जयते. ते आता सुरू आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे ना. ओके. जप्त केला गेली. संजय राऊतांवरील झालेल्या कारवाई प्रकरणी जयंत पाटील यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी बातचीत केली. ऐकूयात ते काय म्हणाले. ची प्रॉपर्टी अटॅच करायची, त्याला थोडी तरी कल्पना दिली पाहिजे, पण सनसनाटी निर्माण करायची, संशय तयार करायचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा आणि लोकांच्या मनात त्या माणसाबद्दल गैरसमज निर्माण करायचा हा कार्यक्रम आहे. बाकी याच्यात काही फार विशेष तथ्य आहे असं मला वाटत नाही. काय त्याच्याबद्दल काय बोलणार, आता कारवाई तर चालूच आहेत सगळीकडं, आपण त्याच्यावर काय बोलणार. आज संजय राऊतांच्यावर केली, आणखीन काही लोकांच्यावर करतील. शेवटी महाविकास आघाडीच्या विरोधात कारवाई होते आणि एकतर्फी होते, एका बाजूने होते. याच्यात सुप्रीम कोर्टाने देखील भाष्य केलेलं आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडियाने भाष्य केलं आहे आणि याचा गैरवापर कसा चालू आहे याच्यावर त्यांनी स्वतः मतं व्यक्त केली आहेत. ह्याच्यापेक्षा या देशात काय चुकीचं चाललंय ह्याचं वर्णन दुसरं कोण करू शकतो. नक्कीच न्यायाधीशांनीच केलेलं आहे. गृहमंत्र्यांनी एखाद्याचं काम नियमाच्या बाहेर कोणी मागणी करत असेल आणि ती झालं नसेल किंवा विलंब झाला असेल तर त्याच्यावर लगेच नाराजी व्यक्त करण्याची आवश्यकता नाही, पण काही लोक करतात. आता ते करण्याची कारणं काही असतील, पण त्याला एवढं महत्त्व आवश्यक आहे असं नाही. आमच्या गोष्टी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रित बसून संपू. तर राज्य सरकार विरुद्ध म्हणजे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा आणि केंद्र सरकार असा हा सगळा भाजप हा सगळा सामना गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती रंगताना दिसतोय. एका बाजूला केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवलं जात आहे, तर केंद्रीय तपास यंत्रणांनाच पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून सुद्धा केला जातोय. कारण आजच आता ईडीच्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यासंदर्भात एक SIT स्थापन करण्यात आली आणि दोन्ही बाजूंनी आता एकमेकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी संवाद साधलाय. ऐकूयात ते काय म्हणतात. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर आज ईडीनं कारवाई केली आणि या कारवाईच्या अंतर्गत अलिबागमधला त्यांची जमीन आणि मुंबईतल्या दादरमधला त्यांचा फ्लॅट जप्त केल्याचं कळतंय. त्यांच्यावर झालेल्या या कारवाईच्या नंतर स्वाभाविकपणे राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. जवळपास अनेक आमदार दिल्लीमध्ये गेले आहे. काही खलबते पक्षामध्ये आणि राज्यांमध्ये सुरू आहे अशी मोठी चर्चा आहे. काय मत आहे यावर आपलं? काय आहे की लोकांनी ही बातमी बरीच ट्विस्ट करून त्याचे उलटसुलट त्याचे अर्थ काढायला सुरुवात केलेली आहे. खरी त्यातली वस्तुस्थिती अशी आहे की लोकसभा सचिवालयाने सर्व नवनिर्वाचित आमदारांना, सर्व पक्षांच्या आमदारांना एका 2 दिवसाच्या कार्यशाळेकरता बोलवलेलं आहे 5 आणि 6 तारखेला. त्याकरता सरकारी खर्चानं आणि सगळी व्यवस्थेने सगळे आमदार त्या ठिकाणी गेलेले आहेत. जेव्हा सगळे आमदार त्या ठिकाणी जातात तेव्हा प्रत्येक आमदार आपापल्या नेत्याच्या घरी जातो भेटायला, तिथं चहा पाणी होतं, कोणी जेवायला बोलवतं, अशा प्रकारचा कार्यक्रम चालू आहे. आणि जेव्हा आपण इतक्या मोठ्या संख्येनं एखाद्या पक्षाचे आमदार दिल्लीला जातात तेव्हा ते आपल्या नेत्याने भेटण्याची अपेक्षा व्यक्त करतात आणि ते या बाबतीतही झालेलं आहे. मला वाटतं आज रात्री पवारसाहेबांनी सर्व पक्षीय आमदारांच्या करता घरी त्यांचं जेवण ठेवलेलं आहे.
काल BJPच्या नेत्यांनी कोणाला ठेवलं होतं, काल आमच्या काँग्रेसचे खासदार आहेत त्यांनी काहीतरी कार्यक्रम ठेवला होता. तर हे स्वाभाविक आहे. अर्थात तो लोकसभा सचिवालयाचा कार्यक्रम होत जाईल, पण बाकीच्या वेळामध्ये राजकारण करण्याकरता लोक इकडे तिकडे जातील. पण त्यामध्ये लोकांनी बरंच काहीतरी हे शिष्टमंडळ गेले, मग ह्याच्या विरोधात आहे, त्याच्या विरोधात आहे, हे सगळे त्याला बातम्या लावल्यात. पण मला तसं काही वाटत नाही. हे फक्त एका सेमिनारला किंवा एका कार्यशाळेला हजर राहण्याकरता नवनिर्वाचित आमदार गेलेले आहेत. सर, यामध्ये संख्या नवनिर्वाचित जी आहे, परंतु त्याही व्यतिरिक्त दुसरे आमदार पण आहेत. जसं संग्राम थोपटेंचं मोठं नाव आहे, ते विधानसभा अध्यक्षासाठी त्याचं नाव पुढे चर्चेत आलं होतं, आपलंही नाव चर्चेत आलं. असे जे आमदार जे अनेक वेळा निवडून येतात, मग असे आमदार जाणे कुठे ना कुठे शंकेचं एक कारण आहे. ते आता एखादे आमदार ज्यांना त्या कार्यशाळेकरता नसेल निमंत्रित केलं, ते स्वतः गेले असतील तर त्यात काय वावगं काही कारण नाही आहे. पण हे शिष्टमंडळ आहे, डेलिगेशन आहे, अच्या बाजूचं आहे, बच्या विरोधात आहे, कला काढून टाका म्हणून सांगतंय, असं म्हणण्याचं काही कारण नाही. कारण जेव्हा शिष्टमंडळात लोक जातात तेव्हा बहुतेक काही फार मोठ्या व्यक्तिगत तक्रारी काही होत नाहीत. दरम्यान ईडीची कारवाई होणार हे राऊत यांना आधीच लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांनी 55 लाख रुपये ईडी कार्यालयात परत केले असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. पत्राचाळीच्या 1048 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्याची सुरुवात झालेली असल्याचं त्यांनी म्हटलंय. कारवाई होणार नाही हा त्यांचा भ्रम होता असंही सोमय्या म्हणाले. संजय राऊत 2 महिन्यांपासून ज्या पद्धतीनं आरोप करतायत त्यावरून त्यांची मानसिक अवस्था समजू शकतो असंही किरीट सोमय्या यांनी टोला लगावलाय. बाबा जाऊन ईडीला दान ना, भाजपला कशाला दान करण्याची गोष्ट करतोय. आणि 55 लाख त्यांनी परत का केले, परत का केले? तर ईडी खोटं बोलत होते, किरीट तुम्ही खोटं बोलत होते, तर 55 लाख परत का केले? पण संजय राऊतला तर जातावर त्याची प्रॉपर्टी जप्त झाली, त्याला बोलण्याचा काय अधिकार आहे? ते म्हणतात डेकोरेटरच्या डोक्यावर ईडीनी बंदूक ठेवली होती. संजय राऊत तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती का ईडीने? 55 लाख परत जाऊन दिले. ईडी अधिकाऱ्यांच्या कथित वसुली प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून SITची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे राज्य विरुद्ध केंद्र असा नवा वाद पुन्हा समोर आलाय. IPS अधिकारी विरेश प्रभू हे SITचे प्रमुख असणार आहेत. संजय राऊतांनी या प्रकरणी आरोप केले होते. जितेंद्र नवलानीवर सुद्धा हे आरोप लावण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणी याआधी EOW तपास करत होती. आतापर्यंत या प्रकरणात 7 जणांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यामुळे यात SIT तपासात काय उघड होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्याच्यामध्ये विरेश प्रभू म्हणून एक अधिकारी आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमलेली आहे आणि त्यांना तपासाला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ त्यांना दिलेला आहे. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आहेत, भाजपचे नेते प्रशांत लीला रामदास यांच्यासोबत. आपण थेट जाऊया प्रशांतकडे. प्रशांत, खरं तर आता जे सगळं सुरू आहे महाराष्ट्रात, सकाळी SITची स्थापना होते. SITची स्थापना झाल्यानंतर त्यामध्ये माहिती आलंय की एक प्रकार ही जी कारवाई झालेली आहे या कारवाईच्या मागे महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत आरोप लगावत आहे की ही सर्व ही कारवाई भारतीय जनता पक्षाला भीतीपोटी करत आहे. नाही, भीतीपोटी कोणतीही कारवाई राज्यामध्ये कारवाई देवेंद्रजींना 160चा CRPCचा नोटीस दिला, भीतीपोटी दिला. नारायण राणे साहेबांवर 505(2) कारवाई केली, भीतीपोटी केली. प्रवीण दरे स्टेशन मध्ये बोलवून त्यांची चौकशी केली, भीतीपोटी केली. मला वाटतं पोलीस विभागही भीतीपोटी कारवाई करत नाही आणि ईडी सुद्धा भीतीपोटी कारवाई करत नाही. पण ईडीची कारवाई इकडे होत आहे आणि तिकडे किरीट सोमय्या भारतीय जनता पक्षाचे नेते पत्रकार परिषद घेतात. त्यांना कारवाई होण्याच्या पहिले कसं कळतं हा मोठा प्रश्न आहे सर. नाही, साधारणतः मला याची माहिती नाही की किरीट सोमय्यांनी कधी पत्रकार परिषद घेतली आणि ही अपेक्षाही नाही की भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्यांनी कोणतीही कारवाई नसताना पत्रकार परिषद घ्यावी ही अपेक्षाही नाही. त्यांनी काय कारवाईबद्दल सांगितलं मला माहीत नाही. पण एक गोष्ट खरी आहे की तपास यंत्रणेला आपापल्या पद्धतीने काम करू दिलं पाहिजे आणि हे मी नाही सांगत. याच्याबद्दल
श्री संजय राऊत आणि मी एकमत आहोत. संजय राऊतांनी सुद्धा कंगना राणावतवर जेव्हा बुलडोझर चालला ते काय म्हणाले, महानगरपालिकेचं काम आहे, महानगरपालिकेला कारवाई करू द्या. मी सहमत आहे. ईडीचं काम आहे, ईडीला कारवाई करू द्या. याच्यामध्ये कशाला आम्ही हस्तक्षेप करायचा प्रश्न अनेक आहे ना. भारतीय जनता पक्षाला कंगना राणावत फार आवडते का? कोणालाच आवडत नाही. कायदा संविधान याचा सन्मान झाला पाहिजे. कोणी एखादा कोण्या जातीचा, धर्माचा, रंगाचा, वंशाचा, वयाचा जो कोणी या भारताचा नागरिक आहे, तो गरीब आहे का श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नाही. तुम्ही त्याच्यावर कायद्याच्या चौकटीत राहून काम केलं पाहिजे. आता कंगना राणावत आवडते की आवडत नाही हा विषय भारतीय जनता पार्टीचा उपस्थितच होत नाही. कोणाला सरजी उस्मानी आवडतो का? कोणाला कंगना राणावत आवडते का? कोणाला स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अतिशय नीच शब्दात वापरणारे आवडतात का? कोणाला स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना अटक करणारे मांडीगावून बसवायसाठी आवडतात का? हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि आज या ठिकाणी कोणाचं घर जप्त झालं हे महत्त्वाचं आहे की हजारो लोक या उन्हामध्ये आपल्या आवास योजनेची घरं मंजूर झाली, बांधलेत, त्याची तुम्ही दुसरा हप्ता देत नाही, धानाचा बोनस देत नाही. का गडचिरोलीमध्ये आक्रोश मोर्चा निघाला, अहेरी, एटापल्ली, टेकडा, सिरोंच्या इथून माझे आदिवासी बांधव त्या मोर्चात आले. काय म्हणत होते? धानाचा बोनस द्या, नियमित कर्ज भरणाऱ्याच्या खात्यामध्ये 50,000 रुपये द्या. सरकार पाडण्यासाठी ईडी कारवाई करते असा थेट आरोप आहे तुमच्यावरती. आरोप तेच लोक करतात ज्यांना दुसरं कारण सांगता येत नाही. नापास होणारा जसा विद्यार्थी असतो ना, पेपर कठीण निघाला, तब्येत चांगली नव्हती, हे सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न आहे. अहो, ईडीची चौकशी ही का आत्ता झाली का? हा काँग्रेसच्या राज्यामध्ये झालेला कायदा, त्यानंतर ईडी असेल, CBI असेल, सुरेश कलमाडीपासून अशोक चव्हाणांपासून श्री नरेंद्र मोदीजींपर्यंत 9 तास नरेंद्र मोदीजींची CBIनी चौकशी केली. अमित शहांना तर जेलमध्ये टाकलं, तरी सुद्धा कोणी असं म्हणाले नाही. संजय राऊत नापास विद्यार्थी आहे. नाही, कोण पास आहे नापास आहे मला सांगायची गरज नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा सन्माननीय नरेंद्र मोदींना 9 तास CBIची चौकशी केल्यावर नरेंद्र मोदी दुसऱ्या क्षणी जेव्हा बाहेर निघाले तेव्हा थेट कार्यक्रमाच्या स्थानी गेले. ते असे बसले नाही रडत की गुजरात सरकार गिराने की ये कोशिश है, दम होता. असा रडका गेम हा करण्याचं काहीच कारण नाही. शिवसेना रडका गेम करते, महाविकास आघाडी रडका गेम करते असं वाटतंय तुम्हाला? अरे हा रडका गेम नाही तर काय. म्हणजे तुम्ही CRPC 160चा नोटीस दिला तर तुम्ही सांगता तत्वज्ञान की कायदा कायद्याचं काम करते. इकडे आवास योजनेच्या घराचे हप्ते देत नाही आणि तुमच्या घरात जप्ती आली की असं काही आकाश पडल्यासारखा आक्रोश का करतो? हा रडका गेम नाही आहे. तुम्ही बैमानी केली. तुम्हाला जर एवढा दम आहे अंगावर यायचा तर निवडणुका जेव्हा होत्या तेव्हा आमच्यासोबत यायचं नव्हतं ना. असं काय झालं? तुम्ही पहिल्यांदा घोषणा केली 25 वर्ष आम्ही सळगो, मग पुन्हा आमच्यासोबत का आले तो? असं का झालं तुम्हाला? का लोकसभेत युती केली? का विधानसभेत युती केली? युतीला स्वार्थी आहे. स्वार्थी विषयच नाही, राजकारणामधलं अतिशय धोका देणारं काम हे आपण बघितलं, तुम्हीही बघितलं. तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा एक पत्रकार म्हणून की 24 ऑक्टोबर 2019ला जनतेने विश्वास जनादेश दिला. 161 विधानसभा आ गया, 2,30,58,525. जय भवानी जय शिवाजी, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या जनतेने भाजप शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी मतदानातून लोकशाही मार्गातून आशीर्वाद दिला. आणि तुमच्या मनात बेईमानी कशी होती? संजय राऊत म्हणतात मी चूप बसणार नाही, तुम्ही कशीही कारवाई करा, काही करा, मी शिवसैनिक आहे, बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे, मी चूप राहूंगा नाही असं ते म्हणतात. काय मग हे त्यांच्यामध्ये त्यांनी मोदीजींना गुरु मानलं असेल. कारण मोदीजी जेव्हा 9 तास CBI चौकशी झाली कुठे चूप बस गए? त्यांनी समाजसेवा केली, काम केलं, जनतेचे निर्णय घेतले. मला आठवतं CBI चौकशीनंतर दुसऱ्या दिवशी जनहिताचे 5 मोठे निर्णय त्यांनी केले. तर मला वाटतं की त्यांनी चूप न बसता त्यांनी सुद्धा उद्या 5 मोठे जनहिताचे निर्णय करावे. वैधानिक विकास मंडळ द्यावं, धानाचा बोनस द्यावा, उद्धवजींना सांगावं की आवास योजनेचे पण पैसे द्यावे. ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये सर्व आमदारांना एकत्र केले जात आहे, आज डिनर डिप्लोमसी होणार आहे, काय वाटतं राज्यसभेमध्ये धोका होईल राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये? त्यामुळे हे डिनर डिप्लोमसी होते का त्यांना? कारण की ज्या पद्धतीचं केरळमध्ये आणि आसाममध्ये धोका झाला होता काँग्रेससोबत. नाही, मग याची माहिती नाही.
आणि डिनर खाऊन कोणी धोका देतो हेही मला माहीत नाही. डिनर देऊन धोका दिला असता तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या आमदारांना रोज डिनर दिलं असतं. असं नसतं. प्रत्येकाला आपला पक्ष प्यारा आहे, पक्षाचा विचार प्यारा आहे. आणि जेव्हा पक्ष वाईट वागतो तेव्हा मग पक्षविरोधी भूमिका घेण्याचा अधिकार आहे. जसं छगन भुजबळ साहेबांनी पक्षविरोधी भूमिका घेतली होती. स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा त्यांना अटक केली 505(2) मध्ये, तेव्हा सांगितलं होतं की यांना मी कधी मंत्री बनू देणार नाही. पण नंतर उद्धवजींना वाटलं की ठीक आहे, माझ्या वडगांनाच अटक केली होती ना, बाकी काय एवढं मोठं केलं, त्यांना मी बाजूगा मांडीगावून बसवलं पाहिजे. बसवलं हा आपापला विचार आहे. पण डिनर डिप्लोमसीनी मतदान बदलतं यावर माझा विश्वास नाही. काय वाटतंय ज्या पद्धतीने ही कारवाई होते यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे अजून घट्ट होईल अशा प्रकारच्या कारवाईमुळे? आणि अजून यानंतर शिवसेनेचे कुठल्या नेत्यांचा नंबर आहे? कारण की आता सर्वोच्च नेते तर आज गळाच लागले, ईडीची कारवाई झालेली आहे. असं आहे, कोणी नेत्याचा नंबर आहे हे मला माहीत नाही. हे तर ईडी आपलं काम करते आणि या कामामध्ये मला कधीही रुची राहत नाही. केंद्र सरकार सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय. मात्र शिवसेना संजय राऊतांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पाहूया त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी साधलेला हा संवाद. विनायक राऊत आहे, शिवसेनेचे नेते आहेत, हे त्यांच्याशी चर्चा करूया. सर, संजय राऊतांवरती त्यांच्या संपत्ती जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे, काय पहिली प्रतिक्रिया सर? संजय राऊत साहेबांची संपत्ती जप्त करण्याची बातमी तुमच्या माध्यमातूनच मी आता ऐकतोय, त्याबद्दल मला काय माहिती नाही. परंतु हे जे काही चाललेलं आहे हे केवळ आणि केवळ शिवसेनेचे नेते, महाविकास आघाडीचे नेते ह्या सर्वांना नाहक त्रास कशा पद्धतीने देता येईल या दृष्टिकोनातून चाललेलं हे षडयंत्र आहे. एक षडयंत्र आहे म्हणतात, पण ज्या पद्धतीनं संजय राऊतही म्हणतात की महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी या प्रकारच्या कारवाया होत आहेत. तुमचं काय मत आहे सर? नक्कीच येणं प्रकारेनं महाविकास आघाडीचं सरकार पडत नाही आणि महाराष्ट्रामध्ये स्वतः त्याला खुर्चीवर बसता येत नाही अशा पद्धतीने ज्या भाजपाच्या नेत्यांचा थैथाट चालू आहे ते त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही. म्हणून संजय राऊत साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील यांना केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रकार चाललेला आहे. एक प्रकारे त्रास देण्याचा आपण म्हणताय, पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, जेव्हा संजय राऊतांच्या कारवाईचा बातमी पुढे आली त्यावेळेस किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद सुरू होती. हा म्हणजे म्हणूनच सांगतो, हे संबंध कसे आहेत ते बघा ना. एका बाजूने ताबडतोब किरीट सोमय्या यांनी आरोप करावेत, ताबडतोब दुसऱ्या दिवशी ईडीने तिथे जावं. त्यामुळे ही सर्व मिलीजुली भगत चाललेली आहे त्यांची आणि सर्वांनी ठरवून केलेलं आहे. यामुळे शिवसैनिक काय म्हणते डिमॉरलाइज होणार? शिवसैनिक डिमॉरलाइज होणार नाहीत, उलट शिवसैनिक त्वेषाने उभा राहील आणि जे काही संकट येईल त्याला सामोरं जाण्याची तो हिंमत दाखवेल. यापूर्वीच माननीय संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे, काय ईडी बिडी काय लावायचं ते लावा, कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे अशा पद्धतीचं आव्हान यापूर्वीच त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा घाबरून गेलेले नाहीत. असं होणार आहे हे गृहीत धरून आम्ही सगळेजण मानसिक तयारीत आहोत. हा सूडच उगवला जातोय, यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे, कोणतंही एथिक नाही आहे. हा सूड म्हणजे राजकीय सूडच आहे, राजकीय सूड आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नरेंद्रसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या राजकीय बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.